नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इतिहासामधील दुसरा चॅप्टर, तो म्हणजे इतिहास लेखन भारतीय परंपरा. तर भारतीय परंपरेचा हा पार्ट पुढचा व्हिडिओ आहे. ऑलरेडी पार्ट 1 मध्ये आपण 2.1 पूर्ण कव्हर केलं होतं. त्यामध्ये आपण बेसिकली हे पाहिलं की कशावरून आपल्याला हे कळतंय की इतिहास लिखित स्वरूपामध्ये आहे किंवा काय काय पुरावे सापडलेले आहेत किंवा मध्ययुगीन काळामधलं जे काही इतिहास लेखन होतं त्याबद्दल डिस्कशन आपण केलं. त्यासोबतच आपण आधुनिक काळामधल्या इतिहास लेखनाबद्दल पण पाहिलं, पण ते ब्रिटिशांनी लिहिला होता भारताचा इतिहास तो आपण पाहिलाय. आता आपण पुढे जाणार आहोत आणि याच्यामध्ये बघणार आहोत की कोणत्या वेगवेगळ्या विचार प्रणाली आहेत ज्याच्यावरती आधारित इतिहास लिहिला जात होता. तर या सगळ्या गोष्टी आपण चेकआउट करूयात. सो लेट अस स्टार्ट. सबसे पहिले वसाहतवादी इतिहास लेखन आहे. वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये काय काय येतं, तर भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये आपण पाहिले की सुरुवात कोणी केली होती हे सगळं लिहायला, ब्रिटिशांनी केली होती. राईट. तो ब्रिटिशांनी हे सगळं लिहायला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये मुख्य ब्रिटिश अधिकारी जे आहेत त्यांचा सहभाग होता. त्याच्यामुळे इतिहास जो काही लिहिला जायचा त्याच्यामध्ये ब्रिटिशांचे विचार असायचे मोस्टली. म्हणजे ते भारतीय संस्कृतीला गौण मानायचे किंवा कमी दर्जा द्यायचे वगैरे हे सगळं चालू होतं. सो मग त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला काय बघायला मिळते की ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता त्याच्यामध्ये, कारण ते लोक त्यांच्या धर्माचा अर्थात प्रसार करणार किंवा त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी लिहिणार. सो भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे. गौण म्हणजे थोडंसं खालच्या लेवलची आहे. या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब सुद्धा त्यांच्या लेखनामध्ये बघायला मिळतं. पूर्वग्रह हा शब्द मी ऑलरेडी एक्सप्लेन केला होता कालच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला कळलेला आहे. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला आणि 1922 ते 1937 दरम्यान जे पण केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता किंवा याचे 5 खंड प्रसिद्ध झाले होते, हे त्याचं उदाहरण आहे की ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते ब्रिटिशांनी कशा पद्धतीने इतिहास लिहिला गेला होता किंवा लिहिला होता आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्यांनी भारताविषयी काय काय मत मांडलं होतं हे सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढे, ते म्हणजे प्राच्यवादी. सो बेसिकली वसाहतवादी म्हणजे काय, इंग्रजांनी आपल्यावरती आपल्या भारतामध्ये वसाहती निर्माण केल्या होत्या. सो त्यांनी आपला जो काही इतिहास लिहिला दॅट इज वसाहतवादी इतिहास लेखन. त्याच्यामध्ये मोस्टली आपली संस्कृती गौण आहे वगैरे हेच दाखवलं होतं, पूर्वग्रह दूषित लेखन होतं वगैरे ते सगळं झालं. आता त्यानंतर पुढे बघा प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर युरोपमधील जे अभ्यासक होते, आता ते कुठले आहेत, आपल्या देशासाठी म्हणजे त्यांना आपण म्हणत की ते पूर्वेकडे आहेत ना ते. म्हणजे बेसिकली एक मिनिट असं दाखवा, आता हा वर्ल्ड मॅप आहे आपला. ठीक आहे. या ठिकाणी युरोप आहे, या ठिकाणी आपला भारत आहे. तर इकडचे जे युरोपीय लोक आहेत त्यांना आपला भारत कसा आहे, पूर्वेकडचा देश आहे. त्याच्यामुळे असं म्हटलंय की जे युरोपमधील लोक आहेत त्यांना पूर्वेकडची संस्कृती वगैरे याबद्दल जास्त उत्सुकता असायची. पूर्वेकडे म्हणजे आशिया, भारत या ठिकाणची जी काही संस्कृती आहे तर तिथल्याबद्दल त्यांना खूप असं वाटायचं की अरे हे कसं आहे ते कसं आहे अशी खूप उत्सुकता असायची. सो त्यांच्या मनामध्ये याबद्दल कुतूहल जागृत झालं होतं आणि मग त्याबद्दल आदर कौतुक हे सगळं का होईना, यासाठी का होईना ते लोक पूर्वेकडच्या संस्कृतीचा म्हणजे भारतातली संस्कृती असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील याचा अभ्यास करायचे. आणि त्याचा अभ्यास करत करत त्यांनी जे काही लेख लिहिले होते किंवा त्यांनी जे काही लेखन केलं होतं त्याला आपण प्राच्यवादी लेखन असं म्हणतो. ठीक आहे. आता प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला की काय बरं सिमिलॅरिटीज आहेत युरोप आणि संस्कृत भाषांमध्ये वगैरे ते पाहिलं. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. म्हणजे त्यांना हे वाटायचं की काहीतरी वेगळं आहे किंवा काहीतरी वेगळी संस्कृती आहे, पूर्वेकडे काहीतरी वेगळं असं आहे. सो ते नेहमी ट्राय करायचे की आपल्याला काही सिमिलॅरिटी मिळते का, युरोप मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आणि पूर्वेकडच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. मग त्यांना कळायचं की हे सिमिलर आहे किंवा लिपी सेम आहे किंवा भाषा सेम म्हणजे काहीतरी साधर्म्य आहे, काहीतरी साम्य आहे हे त्यांना कळायचं. आणि मग त्यातूनच भाषेची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी त्यांनी कल्पना मांडली की ज्यामध्ये इंडिया किंवा भारतामधलं जे काही लेखन आहे ते किंवा जी काही भाषा आहे ती आणि युरोपमधली जी काही भाषा आहे ती यांच्यामध्ये जे साम्य आहे त्याच्यासारखी कुठलीतरी एक भाषा आहे की जी दोघांशी साम्य दाखवते. आणि मग ते त्यांनी असं मांडलं की ती होती इंडो युरोपीय भाषा. ठीक आहे. आता माझी हाईट जरा छान दिसते. ठीक आहे, चलो. त्यानंतर नेक्स्ट आहे इसवी सन 1774 मध्ये 84 मध्ये 84. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. हे लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये वगैरे येऊ शकतं. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली.
आता प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये कोण कोण महत्वाचं आहे ते बघा. फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे जर्मनचे अभ्यासक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचा उल्लेख आपण केला पाहिजे. आणि बेसिकली त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटामधीलच एक भाषा होती. संस्कृत साहित्यामध्ये त्यांना एक विशेष रस होता आणि म्हणून त्यांनी संस्कृतमध्ये जे हितोपदेश ग्रंथ आहे त्याचं त्यांनी जर्मनीमध्ये किंवा जर्मनमध्ये ट्रान्सलेशन केलं, अनुवाद केलं आणि त्याला नाव दिलं द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट. अर्थात पूर्वेकडचे बुक्स आहेत, प्राच्यवादी इतिहास लेखन आहे, त्याच्यामुळे द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट असं त्यांनी त्याला नाव दिलं. या नावाने त्यांनी 50 खंड प्रकाशित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचं पण काम केलं. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध केलं आणि त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद पण केला. म्हणजे जे आपले वेद जे की प्युअर संस्कृतमध्ये आहेत त्याचा त्याने जर्मनमध्ये अनुवाद करण्याचा पण प्रयत्न केला. ठीक आहे, आपण जरा इकडे जाऊयात म्हणजे तुम्हाला इथे म्हणजे बघता येईल काय लिहिलेलं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अलीकडच्या काळामध्ये प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील जे पण छुपे साम्राज्यवादी हितसंबंध आहेत ते प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले. म्हणजे त्यांनी जे पण प्राच्यवादी इतिहास लेखन करून ठेवले ते कसं त्यांच्या बाजूने आहे किंवा कसं त्यांच्या हिताचं आहे हे एडवर्ड सईद यांनी दाखवून दिलं. नेक्स्ट आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. मग तुम्ही म्हणाल की आतापर्यंत जे काही इतिहास लेखन आपण बघितलं जे की भारतावरती लिहिलं गेलंय ते एक तर पहिली गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी लिहिलंय वसाहतवादी इतिहास लेखनामधून किंवा युरोपमधल्या इतर लोकांनी लिहिलंय ते पण प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणून. म्हणजे कुठेही आपण आपला इतिहास का नाही लिहिलाय तर तेच आता आपण बघतोय राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये. राष्ट्रवादी इतिहास लेखन तुम्हाला टिपा लिहासाठी विचारलं जातं. तर 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून आलेले जे भारतीय तरुण आहेत तर त्यांनी मग असा विचार केला की आपण आपला इतिहास लिहूया म्हणजे ज्यामध्ये आपले विचार असतील, ज्यामध्ये आपण आपल्या संस्कृतीला श्रेष्ठ मानणार आहोत असं आपल्या दृष्टिकोनातून आपण इतिहास लिहिला गेला पाहिजे किंवा भारतीयांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिला पाहिजे. सो मग भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला त्यांचा कल आपल्याला बघायला मिळतो. त्यांच्या लेखनात राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं कारण ते भारतीयांसाठी लिहिलेलं आहे. सो ते कसं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे. महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर नाव लक्षात ठेवायचे एमसीक्यू मध्ये वगैरे विचारलं जातं. यांच्यापासून प्रेरणा मिळते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. त्यांनी हे सगळे इतिहास म्हटलं की नाही हे काही आमच्या प्रॉपरली आमच्यावर लिहिले गेलेले नाहीये किंवा त्याच्यामध्ये भारताबद्दल म्हणजे जे जसं अस्तित्व आहे भारतामध्ये संस्कृतीचं त्याप्रमाणे ते नाही मानलं गेलंय, गौण ठरवलं गेले त्याला. सो हे सगळं असल्यामुळे त्यांनी या इतिहासाला विरोध केला आणि भारताच्या म्हणजे भारतीयांसाठी इतिहास लिहावा असं त्यांचं म्हणणं होतं. तर अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तव्याची चिकित्सापूर्वक छाननी करणं याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावरती घेतला जातो. म्हणजे काय तर तेव्हाचे जे काही इतिहासकार होते त्यांचा मूळ कल याच्यावरती होता की भारतीयांसाठी इतिहास लेखन केलं पाहिजे. ठीक आहे, सो बेसिकली त्यामुळे काय झालं की त्यांनी काहीतरी म्हणजे जे पण पुरावे मिळतील ते खरंच बरोबर आहेत का किंवा खरंच खरे आहेत का हे सगळं तपासून न घेता त्यांनी कदाचित इतिहास लिहिला गेलाय असे पण त्यांच्यावरती आरोप झाले. कारण मे बी घाईघाईत लिहिला गेला किंवा फक्त ते प्रूव्ह करण्यासाठी लिहिला गेला असं पण काहींचं मत या ठिकाणी असू शकतं. त्यानंतर पुढे असं आहे की असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे आता या ठिकाणी तुम्हाला जे पण सगळे राष्ट्रवादी इतिहासकार आहेत त्यांची नावं बघायला मिळतात. यातली कोणती 4 नावं लक्षात ठेवायची आहेत. महादेव गोविंद रानडे, वि. का. राजवाडे आपण तसं पण लक्षात ठेवूयातच. याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा येतात आणि इव्हन याच्यामध्ये आता आपण एक नाव पाहिलं ते म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर हे नाव पण आहे. सो अशी कुठली पण जी फ्रिक्वेंटली विचारली जातात ती नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यासोबतच आहे रामकृष्ण गोपाळ भांडारकर, राजेंद्र लाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर. तर हे सगळे जे आहेत तर ते आहेत राष्ट्रवादी इतिहासकार. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली आहे. द राईज ऑफ द मराठा पॉवर म्हणजे मराठ्यांच्या सत्तेचा उदय, त्यांचा राईट्स, त्यांचा उदय कसा झाला हे म्हटलेलं आहे. सो मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वनवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रामध्ये तयारी बराच काळ महाराष्ट्रामध्ये चालू होती हे पण त्यांनी सांगितलं.
त्यानंतर पुढे बघा, इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावरती मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेमधून लेखन करणारे इतिहासकार म्हणून वी. राजवाडे जे आहेत तर ते परिचित आहेत, म्हणजे प्रसिद्ध आहेत. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने म्हणजे त्यांनी प्रॉपर मराठ्यांचा इतिहास किंवा भारतीयांचा इतिहास यावर भर दिला आणि असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं किंवा तुम्हाला चुकीच्या जोड्या ओळखायच्या मध्ये येऊ शकतं की वी. राजवाडे आणि पुढे मराठ्यांच्या इतिहासाची साधने म्हणजे ते बरोबर आहे, दुसरं काय असेल ते चुकीचं आहे. सो त्यातील त्यांच्या ज्या प्रस्तावना आहेत त्या अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. त्यांचा एक विचार खूप महत्वाचा आहे. तुम्हाला स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे वी. राजवाडे यांच्यावरती. त्यांचा इतिहास म्हणजे काय यावरती एक वाक्य आहे किंवा एक विचार आहे, तो म्हणजे असा की इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय. फक्त राजकीय घडामोडी किंवा फक्त राजकारण म्हणजे इतिहास नाही किंवा फक्त राजे आणि त्यांनी कसं राज्य केलं, त्यांनी कसं युद्ध केलं हे म्हणजे इतिहास नाही. तर त्याच्यासोबतच जे पण सामाजिक जीवन आहे किंवा जनतेचं जे पण जीवन आहे, एक समाजामध्ये राहणं किंवा तिकडे काय परिस्थिती होती, हवामान कसं होतं किंवा इनफॅक्ट सगळ्याच गोष्टी, फक्त राजा किंवा फक्त राजकारण याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी येतात ज्या की समाजामध्ये आहेत, जनतेबद्दलच्या आहेत, त्याचं पण इतिहासामध्ये लेखन केलं गेलं पाहिजे. सो असं त्यांचं मत होतं आणि असं कागदपत्रांच्या आधारित इतिहास लेखन केलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वी. राजवाडे यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी भारतीय इतिहास संशोधक मंडळाची पण स्थापना केली. मानवी इतिहास स्थळ व काल यांनी बद्ध झालेला असतो, म्हणजे कुठे घडलं आणि कधी घडलं. तुम्ही इतिहासामध्ये काही पण बघायचं म्हटलं ना तरी या दोन गोष्टी खूप जास्त मॅटर करतात की एखादी गोष्ट कुठे घडली म्हणजे त्याचा स्थळ काय आहे आणि काळ म्हणजे ती कधी घडली. या दोन गोष्टी जर माहिती असतील किंवा याच्या संदर्भात काही पुरावे असतील तर मग आपण असं म्हणू शकतो की जी पण माहिती आपल्याला मिळालेली आहे किंवा जे पण पुरावे आपल्याला मिळालेले आहेत त्याचे कसे आहेत, सत्य आहे. राईट. सो आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की कोणत्याही प्रसंगाचं वर्णन द्यायचं म्हटलं म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थळावरती पसरवून दाखवला पाहिजे. स्थळ, काल व व्यक्ती या त्रयींची जी काही सांगड घातली जाते तर त्या आधारे आपण इतिहास लेखन करू शकतो असं वी. राजवाडे यांचं मत आहे. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध जो स्वातंत्र्य लढा दिला तर त्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे 1857 चे स्वतंत्र समर हे जे त्यांचे पुस्तक आहे त्यामध्ये या सगळ्याबद्दल माहिती आहे आणि खरं तर या लढ्याचा एक विशेष पुरावा किंवा एक इत्थंभूत माहिती देणारं जर कुठलं पुस्तक असेल तर ते आहे स्वातंत्र्य समर. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी सुद्धा चालना मिळाली. आता राष्ट्रवादी मध्ये आपण काय करायचं, पूर्ण भारताच्या इतिहासाबद्दल लिहायचो. पण मग असं झालं ना की महाराष्ट्राचा पण काहीतरी इतिहास आहे किंवा इतर प्रदेशांचा असं असेल की आमचा पण काहीतरी इतिहास आहे. सो मग असं करत करत हे जे प्रादेशिक इतिहास लेखन आहे ते पण करायला भर दिली जाऊ लागली किंवा ते पण करायला एक चालना मिळाली की आमचा स्वतःचा पण असा काहीतरी इतिहास आहे. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. त्यानंतर आहे की स्वातंत्र्योत्तर काळामधले इतिहास लेखन. आतापर्यंत आपण जे काय पाहिलं ते स्वातंत्र्यपूर्व काळामधलं होतं. आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इतिहास लेखन बघतोय आपण. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहास लेखन ही करायला सुरुवात झाली होती. कारण खरा इतिहास तोच आहे ना, म्हणजे आपण राजांबद्दल बोलतो, आपण युद्धांबद्दल बोलतो, ठीक आहे. पण त्याच्याही व्यतिरिक्त जो सामान्य माणसांचा इतिहास आहे त्याकडे पण तर आपण फोकस केलं गेलं पाहिजे. सो तेच करायला हळूहळू सुरुवात होत होती. सो त्यानंतर असं आहे की मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज आहे, विज्ञान आहे, अर्थव्यवस्था आहे, राजकीय प्रणाली आहे, धार्मिक विचारसरणी आहे, या सगळ्यावरती पण इतिहास लिहिला जाऊ लागला किंवा याच्यावरती इतिहास लिहिण्याची गरज वाटू लागली विचारवंतांना. आणि मग या काळामध्ये 3 नवे वैचारिक प्रवाह जे आहेत तर ते इतिहास लेखनामध्ये आले. मार्क्सवादी इतिहास, विचारवंतांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास. ठीक आहे, याच्यामधलं मार्क्सवादी आपण बघितलेलं आहे. कार्ल मार्क्स यांचे जेव्हा आपण विचार बघितले त्याच्यामध्ये तर त्यांचं काय म्हणणं होतं की समाजामध्ये वर्गावर आधारित विभागणी होतीये, म्हणजे गरीब श्रीमंत या पॅटर्नमध्ये. म्हणजे बेसिकली ते इकॉनॉमिक क्लासेस आहे. आपण आता म्हणतो की मिडल क्लास आहे, अपर मिडल क्लास आहे, लोअर क्लास आहे, रिच क्लास आहे किंवा हाय क्लास जे आपण म्हणतो. सो बेसिकली हे जे इकॉनॉमीच्या अकॉर्डिंगली जे आपण क्लासेस बघतोय किंवा जे आपण डिव्हिजन्स बघतोय तर त्याच्या
शी निगडीत जो विचार आहे तर तो कार्ल मार्क्सचा आहे. पुढे काय आहे तर कार्ल मार्क्सच्या इतिहास लेखनात किंवा कार्ल मार्क्स किंवा मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेमध्ये जी उत्पादनाची साधने आहेत, पद्धती आहेत आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा विचार सुद्धा केला जातो. त्यानंतर पुढे असं आहे की प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवरती काय परिणाम होईल. म्हणजे सपोज राजाने एखादा निर्णय दिला तर त्या निर्णयाचा संपूर्ण प्रजेवरती काय परिणाम होतोय. आता आपण स्वातंत्र्योत्तर काळामधला बघतोय तर सरकारने एखादा निर्णय घेतला तर त्याचा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकावरती काय काय परिणाम होतोय हे पण इतिहासामध्ये आलं पाहिजे असा त्यांचा विचार होता किंवा असं विश्लेषण करणारी जी प्रणाली आहे ती आहे मार्क्सवादी इतिहासवादी. सो मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेमध्ये जे काही बदल होत गेले त्याचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये नावं दिलेली आहेत. लक्षात ठेवायचे कुठली पण एक दोन. दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, राम शरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान अत्यंत मोलाचे आणि महत्वाचे आहे. तर डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये सुद्धा होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाबद्दल आपण राज्यशास्त्रामध्ये बघणार आहोतच तिसऱ्या पाठामध्ये. सो त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे आणि मार्क्सवादी इतिहास लेखनाचा उत्तम उदाहरण आहे. लक्षात ठेवायचे चुकीची जोडी ओळखामध्ये वगैरे तुम्हाला असं दिलं जाऊ शकतं की मार्क्सवादी इतिहास लेखन आणि प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे बरोबर आहे का वगैरे. नेक्स्ट आहे ते म्हणजे वंचितांचा इतिहास. सो वंचित म्हणजे काय. आपल्याकडे एक समाज आहे. त्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये काही लोक आहेत आणि काही लोक आहेत जे या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. फॉर एक्झाम्पल आता असं होत नाही त्या जास्त प्रमाणामध्ये पण पूर्वी काय व्हायचं तर बेसिकली एक साधारण लोकांचा ग्रुप असायचा. ठीक आहे. ज्यांना आपण म्हणायचो की जे उच्च काय म्हणतात आपण असं जर लेवल्स आपण केले तर जे वरच्या लेवलमध्ये लोक आहेत फॉर एक्झाम्पल ब्राह्मण वगैरे ते शूद्रांना खूप तुच्छ समजायचे किंवा त्यांनी हात नाही लावायचं कोणाला, कुठेही हात नाही लावायचं, हात लावलं तर अपवित्र होणार वगैरे वगैरे वगैरे. मग अशामुळे काय केलं जायचं की जे ब्राह्मण वगैरे आहेत ते मुख्य समाजामध्ये मुख्य प्रवाहामध्ये असायचे समाजाच्या. पण जे हे बाकीचे लोक आहेत त्यांना कधी समाज प्रवाहामध्ये यायलाच नाही मिळालं. सो ते वंचित राहिले ना या सगळ्या गोष्टींपासून. सो त्यांना आपण म्हणतो वंचित. ठीक आहे. सो आता असे जे वंचित आहेत, असे जे सब ऑल्टर्न आहेत त्यांचा इतिहास तर त्याबद्दल आपण आता बघतोय. सो वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असं म्हणता येऊ शकतं. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य स्तरांपासून करायला पाहिजे अशी कल्पना अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञाने मांडलं होतं की जेव्हा आपण इतिहास लेखन करतो तेव्हा फक्त आपण वरच्या लोकांना किंवा जे लोक समाज प्रवाहामध्ये आहेत त्यांच्याबद्दलच लिहितो. पण अशा लोकांचं काय की जे वंचित आहेत जे समाज प्रवाहामध्ये येत नाही त्यांचं काय करायचं, त्यांचा पण तर इतिहास लिहिला गेला पाहिजे. सो असा विचार होता अँटोनिओ ग्रामची याचा. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्वाचं साधन मानलं जायचं आणि वंचितांच्या इतिहासाला एक वेगळी विचारसरणी म्हणून सुद्धा स्थान मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आणि त्यामध्ये रणजित गुहा या इतिहासकाराने जास्त प्रयत्न केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांचा इतिहास लिहिण्याबद्दलचा विचार केला होता ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या त्यांच्या पुस्तकामध्ये जे शूद्रातिशूद्र लोक आहेत तर त्यांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला किंवा धर्माच्या नावाखाली स्त्रिया शूद्र म्हणजे अतिशूद्र या लोकांचं जे काही शोषण वगैरे केलं जातं तर त्याकडे पण लक्ष वेधलं गेलं. ठीक आहे. सो तुम्हाला लागेल चुकीच्या जोडी ओळखामध्ये येऊ शकतं गुलामगिरी सोबत दिला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ते चुकीचं आहे. गुलामगिरी सोबत काय असलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले असलं पाहिजे. ठीक आहे. सो भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीमध्ये दलित वर्गाचा पण मोठा वाटा आहे. सो भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं कारण जेव्हा वसाहतवादी इतिहास लिहिला तेव्हा ते ऑफकोर्स भारताची संस्कृती गौण मानली जायची. सो वंचितांपर्यंत इतिहास लेखन येणं हे थोडं मुश्किल होतं. इव्हन राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये पण मोस्टली भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रेरणा देणं किंवा ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये लोक आहेत त्यांचाच उल्लेख असायचा मोस्टली. सो हे जे वंचित आहेत त्यांचा इतिहास राहून गेला होता लिहायचा. सो त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवली म्हणजे मेन यावरच फोकस केला आणि त्यांनी विपुल लेखन केलं या ह्याच्यावरती. हू वर द शूद्रास आणि द अनटचेबल्स हे त्यांचे ग्रंथ आहेत जे की वंचितांच्या इतिहासाचं एक उत्तम उदाहरण आहे. हे पण लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट आहे स्त्रीवादी इतिहास. सो याच्या आधी आपण पाहिलं की युरोपमध्ये सुद्धा सिमोन डी बोवा यांनी स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात केली होती आणि 1990 नंतर
खऱ्या अर्थाने स्त्रियांवरती इतिहास लेखन केला जाऊ लागला. सो ते आता भारतामध्ये कसं घडलं किंवा भारतामध्ये कोण कोण स्त्रीवादी इतिहास लेखिका आहेत ते आपण बघूयात. तर भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला जे प्रमुख लेखक होते तर ते पुरुषच होते. आणि त्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय दुर्लक्षित होता, कारण इतिहास लेखन करणारे पुरुष असल्याने कितीही नाही म्हटलं किंवा कितीही आपण टाळायचं म्हटलं तरी पण ते विचार सगळे मग पुरुषांना मध्यस्थी ठेवून किंवा पुरुषांच्या दृष्टिकोनातूनच लिहिले गेले होते. आणि त्यामुळे गरज होती ती म्हणजे स्त्रियांना पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याची. सो त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांसमोर ते पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी जे पण निर्माण केलेलं साहित्य आहे त्याचं संशोधन करणं, संकलन करणं हे पण गरजेचं होतं. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार करणं किंवा नव्याने करून देणं हे खूप जास्त गरजेचं होतं. 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे हे नाव अग्रणी आहे, म्हणजे सर्वात मुख्य भागी आहे किंवा सगळ्यात पुढे आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. आणि त्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा त्यांचा ग्रंथ जो आहे तर तो प्रसिद्ध आहे. 1882 मध्ये त्यांनी हे लेखन केलं होतं. सो आणि हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रकाशित झालं किंवा प्रसिद्ध झालं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे काही लेखन केलं गेलं तर स्त्रियांच्या घरी आणि कामाच्या ठिकाणी त्यांना वागणूक कशी मिळते, इव्हन राजकारणामध्ये पण किंवा राजकीय घटनांमध्ये पण स्त्रियांना तितकाच समानतेचा हक्क मिळाला पाहिजे पुरुषांच्या बरोबरीने, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधलं गेलेलं पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये जे पण प्रसिद्ध स्त्रीवादी इतिहास लेखक आहेत तर त्यामध्ये आहेत मीरा कोसंबी. त्यांचं क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत डॉक्टर रखमाबाई, आपण बघतो आनंदी जोशी ज्या आहेत त्या पहिल्या डॉक्टर आहेत, महिला डॉक्टर, पण कार्यरत म्हटलं या ठिकाणी ज्यांनी ऍक्च्युअल काम केलं तर त्या आहेत डॉक्टर रखमाबाई. त्यानंतर यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरचे अनेक निबंध मीरा कोसंबी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनामधून सामाजिक वर्ग, जात इत्यादींबाबत पण लेखन केलं जातं आणि त्यामध्ये शर्मिला रेगे यांचं लेखन महत्वाचं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रायटिंग दलित वुमन टेस्टिमोनीज हे पण त्यांचं जे पुस्तक आहे किंवा बेसिकली आत्मचरित्रपर लेखन आहे तर ते प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी जे काही निबंध लिहिले त्यांचं संकलन आहे. म्हणजे त्यांनी वेगळ्या विषयांवरती स्त्री पुरुष समानता किंवा स्त्रियांचं समाजामधलं स्थान वगैरे याच्या रिगार्डिंग जे पण निबंध लिहिले ते सगळे या ठिकाणी प्रसिद्ध आहे. विशिष्ट विचार प्रणालींचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार म्हणजे असं काही मार्क्सवादीच लिहूया आपण किंवा वंचितांच्या इतिहासाबद्दलच लिहूया, स्त्रीवादीच लिहूया असं काही कंपल्शन नाही. याच्या व्यतिरिक्त जाऊन पण ज्यांनी इतिहास लेखन केलं त्यामध्ये सर यदुनाथ सरकार आहेत, सुरेंद्रनाथ सेन आहेत, रिया सरकार, गोस सरदेसाई आहेत, त्र्यंबक शंकर शेजवलकर. हे नाव लक्षात ठेवा, हे तुम्हाला 5व्या चॅप्टर मध्ये पुन्हा ऐकायचंय आणि तेव्हा मी तुम्हाला विचारेन या चॅप्टरच्या संदर्भात, तेव्हा बघू सांगता येतोय का. नेक्स्ट आहे, माहित आहे का तुम्हाला, गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित केली आणि ती खरं तर मराठी साहित्यामधली किंवा इतिहास लेखनामधली एक मोठी कामगिरी आहे. त्यांचं कार्य इतकं लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार म्हणजे मराठी रियासत लिहिणारे म्हणून रियासतकार म्हणून ओळखू लागले. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांमध्ये प्रकाशित केला. अलीकडच्या काळामध्ये यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनामध्ये पण महत्वाची कामगिरी बजावली. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेले अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळी त्या काळामधला त्यांचा प्रभाव आहे आणि त्याच बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे समृद्धपणे विकसित होत गेली हे पण आपल्याला या पाठामधून बघायला मिळतंय. म्हणजे आधी तर ब्रिटिशांनीच आपला इतिहास लिहिला होता, पण त्यानंतर भारतीय सुद्धा पुढे येऊन भारतीयांचे इतिहास लिहू लागले. प्रत्येक प्रदेशाचा एक वेगळा इतिहास लिहिला जाऊ लागला. हे नव्याने उलगडत चाललं होतं. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर आवडलेला आहे आणि ऍज युजुअल चॅप्टर संपल्यानंतर आपण कमेंट बॉक्स मध्ये स्टार्स लिहितो सुहाने की सितारे टाईप, सो ते तुम्ही करू शकता. आणि त्यासोबतच ही पूर्ण एक सिरीज असणार आहे ज्याचं नाव आहे ते म्हणजे विजन सिरीज, ज्यामध्ये आपण 10th स्टँडर्डचे समाजशास्त्राचे त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र येईल या सगळ्या चॅप्टरचे व्हिडिओज बघणार आहोत. सो आय होप की तुम्ही ही सिरीज फॉलो करताय. नसेल करत तर प्लीज खाली पिन कमेंट चेकआउट करा, त्यामध्ये मी हे सगळे व्हिडिओज जे आहेत तर ते एका प्लेलिस्ट मध्ये ऍड करते. सो नक्की चेकआउट करा हे सगळे व्हिडिओज. बाकी तुम्हाला चॅप्टर आवडला असेल त्याप्रमाणे सांगा, काही इम्प्रुव्हमेंट्स असतील तर ते पण सांगा. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट चॅप्टर सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.
So thank you so much for watching and see you in the next session. Bye.